तर आयुष्यात प्रत्येकाचं काही ना काही ध्येय असतं, प्रत्येकाचं काही ना काही स्वप्न असतं, प्रत्येकाला ते अचीव करायचं असतं. कारण प्रत्येक जण आपल्या ड्रीमसाठी लढत असतो. प्रत्येक दिवशी प्रत्येक जण आपल्या ड्रीमसाठी लढत असतो, पण त्याला हे माहिती नसतं की पुढे गेल्यानंतर आपण जी साईड घेतलेली ती साईड बरोबर आहे की चुकीची आहे. त्यासाठी आपण आपल्या स्वप्नांचा पाठलाग करताना निघतो. 10वीत आल्यानंतर 12वीत आल्यानंतर त्यानंतर आपण कुठेतरी एक फार्मसीला ॲडमिशन घेतो किंवा मेडिकल साईडला ॲडमिशन घेतो किंवा इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतो. तर कसं काय इंजिनिअर एकदम आनंदात. तर इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतल्यानंतर आपण कुठेतरी निघतो आणि आपल्याला सांगितलं असतं की IT कॉम्प्युटरलाच ॲडमिशन घे. कारण IT कॉम्प्युटरला जर ॲडमिशन घेतलं तर तुला जवळपास 12-13 लाखाचं पॅकेज दिलं जाईल. म्हणजे तू जवळपास पैशातच तोडणार तुला डायरेक्ट, दुसरं काहीच नाही. तर एवढंच सांगितलं जातं, कॉम्प्युटरला ॲडमिशन घे, ITला घे, बाकीच्या साईड घेऊ नको. कारण तू ज्यावेळेस बाकीच्या साईड घेशील त्यावेळेस तुला पॅकेज कमी असणार. पण आता सध्याचे इतके हाल झालेले, IT कॉम्प्युटरवाल्यांचे इतके हाल झालेले की आता सध्या कमीत कमी 3.5-4 लाखाच्या पॅकेजसाठी ते तरसत आहे. हे माहिती आहे का तुम्हाला? तर नमस्कार मित्रांनो, मी ओम जगताप, तुम्ही बघता ओम जगताप युट्यूब चॅनल. तर आजचा टॉपिक तुम्ही बघितलाच असेल थंबनेलवरती. तर चला कोणताही टाइमपास न करता व्हिडिओ करूया सुरू. जणाला असं वाटतं की आपल्याला एक ड्रीम कॉलेज भेटलं पाहिजे, म्हणजे चांगलं कॉलेज भेटलं पाहिजे. आणि चांगलं कॉलेज का भेटलं पाहिजे? कारण प्रत्येकाला माहिती असतं चांगल्या कॉलेजला ॲडमिशन घेतल्यानंतर आपली कुठेतरी प्लेसमेंट होऊ शकते. कारण तुम्हाला माहिती आहे, जर टामटूम कॉलेजला जर तुम्ही ॲडमिशन घेतलं तर प्लेसमेंटचे खूप हाल होता. आणि ज्यावेळेस आपली प्लेसमेंट होत नाही त्यावेळेस खूप म्हणजे बाहेरून खूप स्ट्रगल करावं लागतं, बाहेरून कुठेतरी अप्लाय करावं लागतं, कुठल्या तरी कंपनीमध्ये आपल्याला जॉईन होण्यासाठी काहीतरी प्रयत्न करावं लागतात, ते पण जास्त प्रमाणात. कारण आपली प्लेसमेंट झाली नसते. तर तुम्हाला एक रियालिटी सांगतो, तुम्हाला जर खरंच काहीतरी करायचं असेल, तुम्हाला जर IT कॉम्प्युटर या क्षेत्रामध्ये जर पुढं जायचं असेल किंवा इलेक्ट्रिकल घ्या, मेकॅनिकल घ्या किंवा अदर ब्रांच घ्या, तुम्हाला जर काहीतरी करायचं असेल तर सगळ्यात पहिले एक ऐकून घ्या माझं, ते म्हणजे चांगलं कॉलेज निवडा. कारण ज्यावेळेस तुम्ही चांगलं कॉलेज निवडशाल त्यावेळेस तुमची कुठेतरी प्लेसमेंट होईल. आमच्या वेळेस आम्हाला तर काही सांगितलं नव्हतं तू या कॉलेजला घे ॲडमिशन, त्या कॉलेजला घे. कारण पाठीमागं उभं राहायला कोणी नव्हतं, सांगायला कोणी नव्हतं की तू ह्या कॉलेज ॲडमिशन घे, हे कॉलेज चांगले, ते कॉलेज चांगले. प्रत्येक कॉलेज कुठं ना कुठं चांगले असतात. पण तुम्हाला जर प्लेसमेंट घ्यायची असेल तर नंबर 1 कॉलेजला ॲडमिशन नक्की घ्या. आता वळूया आपल्या टॉपिककडं. तर असं काय झालं असणार की कॉलेजने पोरांना काहीच नाही दिलं पण पोरांनी मात्र कॉलेजचं नाव गाजवलं. तर हा मी बोलतोय आमच्या कॉलेजबद्दल. तर मी सुद्धा, तुम्हाला माहिती आहे का, माझी सुद्धा इंजिनिअरिंग आता सध्या झालीचे. तर मी सुद्धा आता इंजिनिअरिंग माझी पासआउट झालेली. तर आमचं कॉलेज मुलांनी फेमस केलं, तुम्हाला खरं सांगतो. कारण भरपूर सारे कॉलेज असे असतात की जे ऑलरेडी फेमस असतात, बट आमचं कॉलेज काय एवढं ओळखत नसेल. बट आज आमचं कॉलेज जवळपास बाहेर ओळखत असणार मुलं. कारण आमच्या मुलांनी जवळपास एक रील बनवली आमच्या कॉलेजवरती. तर ती रील जवळपास 4-5 मिलियनवर आज गेलेली आहे. तुम्हाला ती रील जर बघायची असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देतोय, ती रील नक्की बघा. आणि आमचं कॉलेज तुम्हाला कसं वाटते हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि प्रत्येक कॉलेज चांगलं असतं मित्रांनो, फक्त डिपेंड आपल्यावरती आहे की आपण कोणत्या कॉलेजला ॲडमिशन घेतो. तर आपण कट ऑफ बघून जर ॲडमिशन घेत असाल तर चांगलं आहे. कारण कट ऑफ बघा, पहिले कॉलेजचा कट ऑफ बघा तुम्ही, कट ऑफ काय लागलेला आहे. तुम्ही एक व्हिडिओ करणार आहे कट ऑफचा, तर हा व्हिडिओ नक्की बघा. कारण सध्या भरपूर सारे मुलं असे आहे की जे आत्ता ॲडमिशन घेण्यासाठी उत्सुक आहे. म्हणजे भरपूर सारे मुलं की जे इंजिनिअरिंग ॲडमिशन घेणार आहे, काही फार्मसीला घेणार असतील, काही मेडिकल साईडला घेणार असतील. भरपूर सारे फॅकल्टी आहे आणि भरपूर सारे मुलं आहे. तर टेन्शन घेऊ नका, लवकरच आपला हा व्हिडिओ येणार आहे. आणि कट ऑफ कशा प्रकारे बघायचा हा व्हिडिओ सुद्धा मी लवकरच बनवतोय. तर चला मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर दणकून शेअर करा. आणि आपलं कॉलेज तुम्हाला सांगतो, प्रत्येकाचं कॉलेज एकदम छान असतं आणि प्रत्येकाला काय वाटतं की आपल्या कॉलेजमधून आपण कुठेतरी प्लेस झालो पाहिजे. पण त्यासाठी आता आपल्याला स्किल इम्प्रूव्ह करावं लागणार आहे. तुझ्यात जर स्किलच नसेल तर कॉलेजची काय चुकत्या. प्रत्येक कॉलेज कुठं ना कुठं बरोबर असतं, फक्त आपल्यावर डिपेंड असतं की आपण काय करतोय आणि आपण कुठं लक्ष देतोय. तर चला मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. काय मस्त राहा.